हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट योग ब्लाउज याचे पॅटर्न कसे तयार करायचे बघूया. तर सर्वप्रथम आपण मापे बघूया. तर उंची आहे 13 इंच, छाती 32, कमरघेर 28, पुढचा गल्ला 6 इंच आणि मागच्या गळ्याची पट्टी 2.5 इंच. तर आपल्याला एवढेच मापे लागणार आहेत आणि बाकीचे मापे आपण साईजनुसार काढायची आहेत. तर उंची आहे आपली 13 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच ऍड करून घ्यायचं आहे, तर होतात 15. तर इथे मी 15 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे दोन्ही साईडने. नंतर शोल्डर आणि मुंडाखोलीचं माप आपण चार्टनुसार घेणार आहोत. तर तुम्ही हा चार्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे. हा चार्ट तुम्हाला कोणत्याही ब्लाउज कटिंगसाठी उपयोग होईल आणि तुम्ही हा चार्ट बघून कोणत्याही मापाचं ब्लाउज कटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण बघूया, इथे आपण साईजनुसार मापी घ्यायची आहेत. तर 32च्या साईजनुसार आपली शोल्डर येणार आहे 5.25 आणि मुंडाखोली सुद्धा येणार आहे 5.25. तर आपण 5.25चा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर छातीचे मेजरमेंट बघूया. तर छाती आहे आपली 32चा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचा आहे. 32चा चौथा भाग येतो 8 आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून येतात 10 इंच. तर मी तिथे 10 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या साईजनुसार चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण कंबर घेराचाही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. तर इथे मेजरमेंट आहे कमर घेराचा 28चा चौथा भाग 7, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 9. तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. नंतर इकडच्या साईडने आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून इथे मी पट्टीच्या साहाय्याने रेस मारून घेते. नंतर आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि वल्लन पट्टीच्या साहाय्याने शेप द्यायचा आहे. शेप दिल्यानंतर इथे मी 4 इंचावरती मार्किंग करते. 32 साईज आहे म्हणून. तुमचा 32 पेक्षा कमी असेल तर 3.5 इंचावरती घ्या आणि जास्त असेल 4.5 किंवा 5 पर्यंत घेऊ शकता. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. नंतर 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 2 इंच हे मेजरमेंट कोणत्याही साईजसाठी सेम असेल. नंतर इथे बाहेर 2 इंच घ्यायचं आहे आणि वरती अर्धा इंच घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं.
वरती अर्धा इंच आणि हे खालती वाढवलेलं 2 इंच हे कोणत्याही मेजरमेंटसाठी सेम असेल आणि आपण मध्ये 2 इंचाचा गॅप ठेवलेला आहे तो सुद्धा कोणत्याही मेजरमेंटसाठी सेम असेल. नंतर घ्यायचं आहे 2.5 इंच वरती अशा पद्धतीने आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. हे मेजरमेंट सुद्धा कोणत्याही साईजसाठी सेम असेल. नंतर मुंड्या खोलीचा शेप द्यायचा आहे. नंतर अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. नंतर गला रुंदीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपण चार्टनुसार. तर आपल्या ह्या चार्टमध्ये साईजनुसार शोल्डर, मुंडा खोली, गला रुंदी आणि कटोरीचं सुद्धा मेजरमेंट दिलेलं आहे. तर आपण साईजनुसार बघूया. तर इथे 2 इंच गला रुंदी घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आपल्याला पुढच्या गल्याचं मेजरमेंट. तुम्ही तुमचा गला कितीही डीप घेऊ शकता, जेवढा पाहिजे तेवढा. तर मी इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेते. नंतर खालती रुंदीला अर्धा इंच गला रुंदीपेक्षा जास्त घ्यायचं आहे. तर इथे मी 2.5 इंच घेते. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे आणि गळ्याचा शेप द्यायचा. तर अशा सोप्या पद्धतीने आपला पुढचा प्रिन्सेस कट योगचा भाग तयार झालेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. तर पुढचा भाग सुद्धा आपला कटिंग करून झालेला आहे. आता आपण मागच्या गल्याचं डायग्राम काढून घेऊया. मागचा भाग काढताना मागच्या भागाची उंची घ्यायची आहे आपण, जेवढी उंची आहे तेवढी, आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर 13ची उंची आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14ची घेते. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे.
नंतर शोल्डर घ्यायची आहे 5.25, मुंडा खोली 5.25, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर छाती आहे 32, 32चा चौथा भाग 8, 8मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 10 इंच. तर मी इथे 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने कमर घेराचा सुद्धा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. इथे आपण अर्धा इंच जास्त घेतलेला आहे टक्ससाठी. मुंडा खोलीचा शेप मारून घ्यायचा आहे. नंतर पुढच्या भागाची प्रमाणे गलारुंदी घ्यायची आहे 2 इंच. नंतर मागच्या भागाची पट्टी घ्यायची आहे. जेवढी पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2.5ची पट्टी ठेवणार आहे म्हणून इथे 3.5 घेतलेला आहे आणि रुंदीला तुम्ही 3.5, 4 घेऊ शकता. जेवढा खोल गला पाहिजे त्यानुसार इथे दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे आणि गल्याचा शेप मारायचा. तर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. तर आपल्या अशा सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट योग कटिंग ब्लाऊज झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.